अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। आवाज घेतल्याचं दिसतंय, या निमित्त काय नेमकं याचं? नाही, खरं तर आपण सगळ्यांनी पाहिलंय की चिंचवड विधानसभेची निवडणूक काही दिवसावरती आणून घेतलेली आहे, म्हणून मी एक कार्यकर्त्यांची बैठक बोलवली होती, पण फक्त माझ्या प्रभागापुरती होती। तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल की कार्यकर्त्याची बैठक नव्हता, ती मेळाव्यात रूपांतर झालं, तेव्हा त्याच्यातून लोकांचे प्रश्न बरेच काय होते ते घेतले। खरं तर माझी संपूर्ण तयारी चालली आहे की चिंचवड विधानसभेसाठी पक्षश्रेष्ठींनी मला 4 वेळा डावललं। खरं तर 2दा महापौर करतो म्हणून सांगितलं, एकदा स्टँडिंग कमिटी करतो म्हणून सांगितलं, एकदा पक्षिता करतो म्हणून। तर काही कारणास्तव मला त्यांनी डावललंय। मला वाटत नाही की यावेळेस मला पक्ष डावले। मी भारतीय जनता पार्टीकडनंच सर्वांचा प्रयत्न करतोय मी तिकीट मिळण्याचा, आणि मला वाटत नाही यावेळेस मला पक्ष डावलतोय। तुम्हाला आता मोठं आव्हान समोर आहे, शहराध्यक्ष विद्यमान आमदार एकाच घरात वाद सुरू झाला, तर तुम्ही आता दावा केला। खरं तर या संपूर्ण शहराला माहिती आहे की स्वर्गीय लक्ष्मणभाऊ जगताप असताना या मतदारसंघामध्ये त्यांनी 3 निवडणुका फक्त विधानसभेचे लढवले। त्या 3ही निवडणुकीसाठी प्रचार फक्त शत्रुघ्न काटे होता, त्यामुळे त्यांच्या प्रचाराची सर्व धुरा माझ्यावरच असायची, आणि त्याच पद्धतीने सर्व कार्यकर्ते माझ्या बरोबर आहेत। मला वाटत नाही की यावेळेस मला काय तिकीट मिळवायला काय अडचण येईल। मी कुणाचं आव्हान आहे, प्रत्येकाला मागण्याचा अधिकार आहे, ते मी काय म्हणत नाहीये, पण आव्हान असं